कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 7 के 7 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35 7 6 42 37 49 7 8 56 7 9 63 7 10 अरे सावित्रीताई तुम्ही? मी पारूला भेटायला आलेले। ते उद्याच्या जेवणाची काय काय तयारी करायची त्या संदर्भात बोलायचंय। आहे ना आतमध्ये बघा। हो चल 8च्या मध्ये। 8 के 8 8 2 16 8 24 8 32 8 39 8 38 8 56 8 80 64 सावित्री आत्या तुम्ही इथं? उद्या श्रावणी मंगळवार आहे। आपल्याला तुझी मंगळागौर करावी लागणार आहे। प्रत्येक नवीन लग्न झालेल्या स्त्रीने मंगळागौर करून आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी देवीकडून आशीर्वाद घ्यायचा असतो। आणि तुला ते व्रत करायला सांगितलेल्या अनामिक माणसाने पण काय सांगितलं होतं? तुला तुझ्या घराच्या रूढी परंपरा याचं पालन करायचंय। तुला तुझ्या नवऱ्याच्या निगडीत असलेली रीत पूर्ण करावी लागणार, तरच त्याचा जीव सुरक्षित राहू शकतो। पण आत्या म्हणजे मी हे तर कशी करणार आहे मंगळागौर? मला माहिती पण नाही कशी करायची। तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला सांगून आधीच मी खूप मोठी चूक केली। त्या आता तुझ्या सगळ्या रीती मी पूर्ण करून घेईन। कसं? हे बघ, मारुती दादा उद्या कामावर जातील। गणेशाळेचे मी गुपचूप येईन आणि पूजा मांडून जाईल। तू इथे ये आणि पूजा उरकून घे। पण आत्या कोणी बघितलं तर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी आईंना कळलं तर आपण कुणाला काय काय उत्तर द्यायची आहेत? हे बघ बाळा, आपण जर तरच्या गोष्टीत नको अडकूय। आदित्य बाबाच्या दीर्घायुष्यासाठी तुझी मंगळागौर होणं खूप गरजेचं आहे, इतकंच मला कळतंय। पण आत्या पूजा तर होईलच, पण ते केळाचं काय करायचं? त्याशिवाय पूजा पुरी कशी बनणार? इतकंच होय? मग मी घालीन ना तुझ्या बरोबर फुगडी, मग तर झालं। खरंच? प्रीतम सर, माझा हात। प्रीतम सर। प्रीतम, दिशा, तू आता इथे काय करते? का? एनी प्रॉब्लेम? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।